एक होती राजकन्या। माहितीये सर, पण मला आपल्या कायद्यावर पूर्ण विश्वास आहे। कायदा कायम सत्याची बाजू घेतो आणि त्यामुळेच माया बाचा मारेकरी शिक्षा भोगून राहिला। त्याला भेटलीस तू? अशा माणसाला भेटून काय करू सर? त्याला पाहिलं होतं कोर्टात, त्याला आरोपीच्या कट्टडीत उभं राहूनच मन भरलं होतं सर माय। आणि बा म्हणायचे तसं झालं गेलं गंगेला मिळालं, आपण पुढे चालत राहावं। खूप शार्प आहेस बेटा तू, जयराम सारखीच। खूप मेहनत घे। बेस्ट ऑफ लक। थँक्यू सर। सॉरी सर, तुम्ही राग नका मानून घेऊ। नाही नाही, काय अडचण आली तर सांग। सर, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला। जयराम भोसले यांची मुलगी म्हणून नाही, कॉन्स्टेबल अवनी जयराम भोसले म्हणून मला माफ करा। ते काल जे झालं त्यामुळे तुम्हाला अर्जंट इकडे यावं लागलं ना? खूप जास्त विचार करतेस तू, तसं काही नाहीये। मी इथून पास होत होतो, म्हटलं एक विजिट करावी म्हणून आलो। म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? माहित होतं अनुकंपा तत्वावर एक मुलगी जॉईन होणार आहे, जयराम भोसलेची मुलगी असे माहित नव्हतं। कालचं काय म्हणालीस? काही नाही सर, ते असंच। असो, बरं झालं भेटलीस। यू मे गो नाउ। सर, मला बेली खुशी झाली तुम्हाला भेटून। काय वाटलं तर डायरेक्ट माझ्या ऑफिसमध्ये मला फोन कर। हे शहर खूप मोठं आहे, तू नवीन आहेस, सांभाळ स्वतःला। आणि हो, तू एकटी नाही आहेस। थँक्यू सर। ओ साहेब, माझी कंप्लेंट नोंदवून घ्या ना। मला न्याय हवे साहेब, मला न्याय पाहिजे। हे बघा, तुम्ही पहिला शांत व्हा। आम्ही काय भाजीपाला विकायला बसलोय का? या इकडे बस। बेस्ट बेस्ट। काय बाबा, सरांशी असं केबिन मध्ये 1 to 1 बोलणं एवढं सोपं नसतं, फार मोठी गोष्ट आहे। आम्हाला बघा, अजूनपर्यंत सरांशी पर्सनली बोलता आलं नाहीये, आणि तुम्ही ड्युटीच्या 3ऱ्याच दिवशी डायरेक्ट केबिन मध्ये। भारी आहे। आता तुम्हाला घाबरलं पाहिजे बाबा। आमची ओळख ठेवा बरं का, डॉक्टर कॉन्स्टेबल अवनी मॅडम। सर, तुम्ही बी ना। वही बाई, अरे देवा, आहेस का परत? अख्ख्या शहराचा उकिरडा ना माझ्या दारासमोर आणून टाका। लोक नाही राहत इथे। किती जीव तोडून सांगितलं, पण यांना काही फरकच पडत नाही। तू करवटपट, मी आहे नि करगट, अशी यांची मेली गत। दुसरं काय? काय झालं राधा? काऊन ओरडून राहिली? अगं, 1-2दा नाही, 100 वेळा या लोकांना सांगितलं, कचरा व्यवस्थित सुपडीत भरून कचरा कुंडीत टाका, पण नाही। माझ्या दारात टाकण्यात त्यांना काय आनंद मिळतो ना, त्यांचं तेच जाणे। राधा, ह्याच्यात त्या लोकांची काय बी चूक नाही। त्या लोकांची काही चूक नाही। तुला अख्ख्या दुनियेचा पुळका, ह्याची चूक नाही, त्याची चूक नाही। तू ओळखत नाही या चाळीतल्या लोकांना? तसं नाही हो राधा, ह्या कचरा माया चुकीमुळे इथं राहिला। कसं झालं, मी झाडता झाडता इथपर्यंत आली आणि हा सुपडीत कचरा भरणार, एवढ्यात मला आठवलं की मी चहा गॅसवर ठेवलाय म्हणून, मग तो कचरा इथंच राहून गेला। असू दे असू दे, काय ना सविते, असं कचरा बघितला ना की माझी थोडी चिडचिड होते, मला त्रास होतो ग थोडा, आणि मग माझा आवाज पण चढतो। पण हे बघ, पुढच्या वेळेला लक्षात ठेव, असा विसरू नकोस। हो बाई, यावेळी चुकलं माय, आता लक्षात ठेवीन मी। माया ही डोसकं ना कधी कधी कामच करत नाही राधा, मी बी ना पागलासारखीच करते कधी कधी। होतं असं कधी कधी चुकू। आता त्या तू थोडीच मुद्दाम करणार आहेस? चल चल राधा, मी चहा ठेवलाय। अगं राहू दे, ये की ये चहा घ्या मग जा। असं म्हणतेस? जरा आलं टाक ग। साहेब, या मॅडम पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज आहेत। आता या वेपनच्या विनंती अर्जासाठी यांचे अंगठे झिजवावे लागतात। काय सांगू सर, खूप त्रास होतो। एथिक्स म्हणून बोलावं लागतं।
तुम्ही जरा दळवी तुम्ही ती मॅनेज कराल. असं कुरकुरत बसण्यापेक्षा ती मुलगी जयराम भोसले म्हणजे गणपती विसर्जन मिरवणुकीत जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये ज्यांना वीर मरण आले ते ऐकणार आहात का? सॉरी सर. ती मुलगी अवनी जयराम भोसले आहे. तिच्यावर लक्ष ठेवा सर. माझ्या टच मध्ये राहा सर. काय झालं आणि तसं वाटलंच तर पर्सनली कळवा सर. शेवटी आपल्या डिपार्टमेंटच्या हुतात्म्याची मुलगी आहे. काळजी घ्या सर. काय भोसले डबा आणला का आज? हाव मॅडम, आणलाय ना. आणि काय ग, मी ऐकलंय की तुझे बाबा जयराम भोसले मुंबईतच होते. कुठल्या स्टेशनला? मी एक तुम्ही इथंच थांबा. त्यांचं बघा काय ते भोसले केबिन मध्ये. जयराम भोसलेची मुलगी ना तू? हाव सर. म्हणजे तुझी विशेष काळजी घ्यायला पाहिजे. हे बघ, मी काय सांगतोय ते नीट ऐक. जहागीरदार साहेब तुझ्या ओळखीचे आहेत. हीच वेळ आहे. एक घाव दोन तुकडे करून टाक. सर, तुम्ही कशाबद्दल बोलून राहिले? त्या दिवशी मॅडम तुझ्या बाबतीत जे काय वागला ना, मला अजिबात पटलेलं नाही. आणि बघ, कामाचं काही टेन्शन घेऊ नकोस. तू तुझ्या सोयीनं कर. मी आहे ना तुझ्या बरोबर. अजिबात काळजी करायची नाही. सर, पण ऑन ड्युटी अलर्ट राहावंच लागतं ना. हे बघ भोसले, ह्या सगळ्या फिल्मी गोष्टी आहेत. मी तुला सांगितलं ना, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. आणि बघ, तू जयराम भोसलेची मुलगी आहेस. जयराम भोसलेंनी खात्याची मान उंचावली. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. तो जयरामचा मारेकरी आता जेलमध्ये ना सडत असेल. सर, हीच एका पोलिसाची आणि आपल्या कायद्याची ताकद आहे ना. म्हणजे काय? पोलिसांचा शत्रू तो अख्ख्या डिपार्टमेंटचा शत्रू, लक्षात ठेव. बरे काम कर, तुझा घरी. नाही तसं आता इथं काही काम नाही. ही ऑर्डर आहे का? ऑर्डर नाही, पण आपली छोटीशी सूट. सर, राग नका येऊ देऊ, पण जयराम भोसलेची मुलगी म्हणून मला ही अशी ट्रीटमेंट नकोय. माझ्या मेहनतीचं फळ मला जास्त आवडेल सर. माझ्या बाले पण त्याच्या नावाचा गवगवा करून केलेलं काम नाही आवडणार. मी जरी अनुकंपा तत्वावर आले असले ना, तरी मला महाअस्तित्व स्वतः तयार करायचंय. असं म्हणते? बर. हाव सर. आणि माझे सगळे नियम पाठ आहेत बाकीच्यांसारखेच. त्यामुळे खात्यातल्या इतर मुलींप्रमाणेच तुम्ही मला वागवलं ना, तर मला ते जास्त आवडेल आणि मला त्याचा अभिमान बी वाटेल सर. थोडा टाइम लागेल, पण मी सगळं शिकेन सर. माझं काम मी एकदम प्रामाणिकपणे करेन सर. गुड, व्हेरी गुड. वाघ साहेबांनी तुला फाईल चेक करायला सांगितलं ना? हाव. जा कर. हा, गरम आहे. सविते, मला माहिती आहे तू काय मुद्दाम केलं नाहीस. ती कमल होती ना, ती कायम माझ्या दारात कचरा टाकायची, मला त्रास द्यायला. म्हणून आपली माझी चिडचिड. काय वर धक्का? त्या कमलताईच्या नवऱ्याचा पत्ता लागला का मग? काय माहित, जयराम दिवस रात्र शोध घेत होता त्याचा. मी त्याला म्हटलं होतं, उगीच कशाला त्रास घेतोस. कायले अशा बोलून राहिल्यावर धक्का असते एकीचं नशीब. आता तुळजाईनं कोणाच्या नशिबात काय लिहून ठेवलं तिलेच ठाऊ बाप्पा. म्हटलं ना तुला, अख्ख्या दुनियेचा पुळका असतो तुला कायम. अगं 70 वर्षाचा म्हातारा, अर्धी हाडं जिजली होती. आता तूच सांग, एवढा मोठा माणूस अचानक रस्त्यात गायब होतो. राधाक्का, अवनीच्या बाबाले पत्ता लागूनच राहिला होता कमलताईच्या नवऱ्याचा, पण एवढ्यातच त्याच्यावर हल्ला झाला. किडकं टाकलं त्याच्यात. हे बघ, काढून टाक. अमय बाय, हे असं असते. वरून एवढं चांगलं पण आतून किडकं. आजकाल कोण कसं निघन काही सांगता येत नाही. त्या तुळजाईले साऱ्याची काळजी बाप्पा. खरं आहे तुझं म्हणणं.
सविते चहा अगदी फक्कड झालाय, आलं का तिला? काय पण म्हण, तुझ्या हाताला अगदी चव आहे. मग पुढे पुढे काय? नाही, तुझे बाबा काय नाव म्हणालीस त्यांचं? तुम्हाला कुठं काय म्हणाले? कॉन्स्टेबल जयराम भोसले, बाचं नाव. मग भेटलीस की नाही काकांना? कोण काका? अगं एवढं गोंधळल्यासारखं काय करतेस बाळा? आपले एसीपी जागीरदार काकांना. नाही, आमच्यासाठी साहेबच आहेत ते, पण तू अशीच हाक मारत असशील ना त्यांना? नाही हो सर, पहिलीच भेट होती आमची. तुझ्या बाबांची जुनी मैत्री होती साहेबांशी की साहेबांच्या अंडर होते? निकम सर, जाऊ द्या ना, आधीच आपल्याकडे कमी केस आहेत का? नाही ते आहेच ग, पण आता ही केस स्टडी करण्यासारखी होत चालली. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं, मी काही फोर्स करत नाही तुला. एक ना एक दिवस नक्कीच कळेल. माने मामा येत आहेत ना, त्यांच्याकडून कळेलच. कोण माने मामा? सगळ्यांचे भीष्म पितामह. कळेल कळेल, सुट्टीवर आहेत ना ते. या तुम्ही, चला बोला. साहेब साहेब, अहो मी एक साधा मेकॅनिक आहे साहेब. छे छे छे, काही काय हे साधा कुठला बाबा, तुम्ही मोठे मेकॅनिक. हा बरं, चला बोला बरं. आता पटपट बोला. काय बोलू साहेब? अरे धमाका, ये ये ये, एकदम वेळेवर आलास. या सरांसाठी चहा दे बरं, स्पेशल आहे एकदम. घ्या घ्या घ्या. नवीन एंट्री, पहिला चहा आपल्याकडून फ्री. डॉक्टर कॉन्स्टेबल, एन्जॉय. स्पेशल ट्रीटमेंट आहे, घ्या चहा. अरे घे ना बाबा, घे. चल, कसं आहे ना, बोलायला कष्ट पडतात ना आपल्याला, आणि जास्त बोललो की घसा कोरडा पडतो. त्यामुळे या चहाचा, गरम गरम चहाचा शेक घ्यायचा. हा चला घ्या बरं, घ्या 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 घे. स्पेशल आहे तुझ्यासाठी. हो साहेब, लय गरम चहा आहे साहेब, हात हात भाजतोय साहेब. एवढ्या प्रेमाने त्याने तुझ्यासाठी बनवलाय की नाही? हा घे ना, चल चल, पी पी पी, चल पटकन घे. नको साहेब. चल मी तुला पाचतो आता. हा घे घे, चल. नको साहेब, पी. नको नको साहेब. ए रायडर, कशाला भाव गातो? बोल ना पटकन. आता चहा प्यायला तोंड उघडतोस की बोलायला? नाही बोलतो साहेब, साहेब बोलतो मी. ये बात, हाँ? अब की ना तूने मर्दों वाली बात. गुड. या जबानी घ्या यांची. बस चल, बस चल, बस बस बस, बसाओ. बोला. 4 बाईक चोरून आणले होते त्यांनी. त्यातली एक बाईक मी त्यांना मॉडिफाय करून दिली, 300 हॉर्स पॉवरची. त्याला फुल टू लाईट वेट बाईक पाहिजे होती. आपल्याला डाऊट आला, आपण विचारलं बी त्याला. तो बोलला की त्याला रेसिंगसाठी बाईक पाहिजे. साहेब, त्याच्यानंतर त्या एरियात बाईकवरून नेकलेसची चोरी व्हायला लागली. आपल्याला वाटलं साहेब की हा तोच. पत्ता तेवढं काय माहीत नाही साहेब. म्हणजे मी विचारलं बी त्याला, पर त्यानं नाही सांगितलं मला. हा पर साहेब बाईकवर जाम खुश होता. त्यानं पैसे बी दिले आणि एक्स्ट्रा एअरपोर्टवरची बाटली बी दिली बक्षीस म्हणून. म्हणजे आता पुन्हा बाईक करायला आपल्याकडेच यावं लागेल साहेब. करेक्ट. तो आपल्याकडे आला ना की आपण पहिली तुम्हाला खबर देणार. गुड. घ्या आता, चल चहा पी, थंड झालाय, पी. नको साहेब चहा. अरे मी येऊ? ये. भोसले, दळवी सर बोलवत आहेत. सर, हे काय होतं? ये संकेत वाघ का स्टाईल आहे. सर, अहो पण भाजलं असतं ना बिचाऱ्याला. काय हो, तुमच्यातला डॉक्टर असा अचानकपणे जागा होतो का? हा फक्त कप गरम असतो, चहा नॉर्मल.
मध्ये मध्ये तुझं, जा लवकर. राहिले परत उभे शुंभासारखे. कामाला लागा. सर, ही बुरट्या चोरांच्या केसची फाईल. दळवी, काम जर करता येत नसेल ना तर करत जाऊ नका. कारणाशिवाय तुमचं बोलणं संपणार कधी मॅडम? कारणाशिवाय मला कधीच बोलायला जमलेलं नाही. मॅडम आता मला काय माहित, तुम्हालाच माहित तुम्हाला काय जमलंय नाही जमलंय ते. मला नाही, पण तुम्हाला मात्र एक गोष्ट चांगली जमली, ही चुकीची माहिती देणं. जाणून बुजून मी वाट चुकावी म्हणून खोटं बोलणं. बट इनफ इज इनफ. ओ मॅडम, हा त्रास माझा आहे. उगाच तुम्ही स्वतःचा ग्रह करून का घेताय? ग्रह? तुम्ही आहात माझ्या आयुष्यातले दशग्रह. हा तुमचा हलगर्जीपणा आहे. एसीपी जहागीरदार येणार होते हे तुम्हाला माहिती होतं आणि तरीही ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवली. मॅडम काय बडबडताय तुम्ही? बोलताना जरा विचार करा. विचार करूनच बोलते. एसीपी समोर माझी खुर्ची रिकामी दिसावी, माझे इम्प्रेशन डाऊन व्हावं आणि मला बोलणी खावी लागावीत, हेच हवं होतं तुम्हाला. मॅडम अहो काय बोलताय? माहिती मिळाल्यावर मी लगेच निघालो. मी तुम्हाला म्हणालो होतो की तो एरिया माझ्या ओळखीचा आहे, पण तुम्ही गेलात कुठे? नाही, कारण तुम्हाला स्वतःला जायचं होतं ना तिकडे. माझा होणारा त्रास तुम्हाला दिसतो, तुम्ही बोलून दाखवता, पण तुमच्यामुळे मला जो त्रास होतो तो काय होतो? माझ्याकडून काय त्रास होतोय तुम्हाला? काय त्रास होतो? काय सांगू आणि किती सांगू? अरे सांगा ना. 2 महिन्यांपूर्वी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता, मी तुम्हाला सांगितलं होतं, तरी सुद्धा तुम्ही मला मुद्दाम अडकून ठेवलं. हा त्रास नाहीये? एक्स्ट्रा ड्युटी कराव्याच लागतील. मी सिनियर आहे, ऑर्डर्स माझ्या चालतील. ड्युटीच करतोय मी. ड्युटीच करतोय. त्या दिवशी बायकोचा वाढदिवस होता, नेमकं त्याच दिवशी तुम्ही मला व्हिजिटवर पाठवलं. मी अडवलं होतं तुम्हाला, जाऊ नका म्हणाले होते, हे लक्षात नाहीये का तुमच्या? अरे वा, इट्स अन ऑर्डर. असं खेकसल्यावर काय आम्ही काय बोलायचं? भाजल्यावर फुंकर मारण्याला काय अर्थ नसतो मॅडम, आणि तुमचं हे नेहमीच आहे. इनफ श्रीकांत, इनफ. डॉक्टर कॉन्स्टेबल, दाखवल्या सरांना फाईल्स? काय रिस्पॉन्स आला? अरे हा बरोबर, रिस्पॉन्स कसा येईल, कारण वहा की सारी लाईने व्यस्त आहे, एकदम घमासान युद्ध. जाऊ दे. तुम्ही काय म्हणत होता, कुठल्या फाईल्स मिसिंग आहेत? तुम्ही हे विचारताय मले? हा, मला तर वाटतं तुम्ही सरांना मॅडमला समजवायला पाहिजे, नाहीतर काहीही होणार नाही. कारण आता दळवी सर म्हणतील, अरे इथे राहायचंय कोणाला? राहायचं तरी कोणाला? आता पाटील मॅडम म्हणतील, अरे तुझ्यासारखे सहकारी हवेत कोणाला? आणि तुझ्यासारखे सहकारी हवेत तरी कोणाला? मलाही नकोय, मीच माझी बदली करून घेतो ना. तुझ्या आधी मीच करते शिफारस, आणि तुझ्या आवाक्याच्या बाहेरचीच करते. तू कशाला करून घेतोयस? मीच करते तुझी शिफारस, आणि ती पण तुझ्या आवाक्या बाहेरची. आणि आता पाटील मॅडम रागाने धाडकन वळतील आणि आपल्या केविन कडे जाताना दिसतील. आणि आता काय घाबरलात? भीती वाटतेय? डॉक्टर कॉन्स्टेबल, बी केअरफुल बर का, जसं दिसतं तसं नसतं. सो वेलकम, वेलकम टू गोकुळ नगर पोलीस स्टेशन. बाहेरून जरी काही दिसत नसलं ना, तरी आतून कधी कोणावर हल्ला होईल काहीही सांगता येत नाही. सगळं काही मनासारखं होऊन राहिलं म्हणून राजकन्या खुश होती, पण तिले बिचारीले काय माहित, जादूगार शांत होता. एका चांगल्या संधीची वाट बघ. काय झालं? स्वतःची काळजी घ्यायला शिक जरा. तुमच्या वाणी बा असताना मला काय चिंता? मॅड आहे का तू? पोरीची जात तुले स्वतःची काळजी घ्यायला शिकलं पाहिजे. हे कर ते कर हे सांगायला आयुष्यभर सोबत असन का मी? बा असं काऊन बोलून राहिले तुम्ही? तुम्ही कुठून सोडून चालले मला? मी चाललो मुंबईले. मी जेव्हा इथं नसन
तेव्हा तुझ्या माईची तुझ्या भावाची जबाबदारी घेशील का नाही, काळजी करशील का नाही? बा मी जंगलातच राहते असं वाटून राहिले काय तुम्हाला? तुले खर सांगू, जंगलातच राहून राहिली तू. हा माणसानं हडपलेल्या जंगलात. मला एक सांग, उद्या आपल्या घरात कुणी शिरलं तर म्हणलं हे घर माझं आहे, चालेल? ही जागा माई आहे, चालेल? बिलकुल नाही. माणूस तेच करून राहिला, सगळी जंगल हडप करून राहिला, म्हणून जंगलातली सगळी जनावर माणसात यायला लागली. बा पर माणूस जनावरांवानी वागून राहिला, हे कसं ओळखायचं? त्याच्या हालचालीवरून, बॉडी लँग्वेज वरून. अहो नेम आहे, आसपास जी जी माणसं असतील ती सगळी मी नीट परखतो, ओळखतो, आणि मगच मला कळतं त्यातला माणूस कोण आणि जनावर कोण. पोरीची जात तुलेही हे सगळं शिकून घ्यायला पाहिजे. तुले सांगतो आवने, माणूस इतकाही पितर प्राणी आहे. चांगल्या वक्ताले नागावानी फणा काढून उभं राहते, आणि वाईट वक्ताले सरड्यासारखा रंग बदलते, ध्यानात ठेव. हाव. एक होती राजकन्या, एक होती राजकन्या. हॅलो, अवनी जयराम भोसले बोलताय का? हा बोलते. मी तुरुंग अधिकारी बोलतोय. तुमच्या वडिलांच्या खुनाची शिक्षा भोगणारा गुंड श्यामलाल आहे. माहितीये मले, पाहिलं होतं मी त्याला कोर्टात. त्याचं काय, तो शिक्षा बघून राहिला ना. श्यामलाला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे, तुमच्याशी काही बोलायचं आहे त्याला. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.